Hello dear students, today we are going to see figure of speech. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या कवितेमधील फिगर ऑफ स्पीच बघूया. संपूर्ण कवितेमध्ये कोणकोणते फिगर ऑफ स्पीच आलेले आहे याबद्दल जाणून घेऊया. लेट अस सी फिगर ऑफ स्पीच लाइन बाय लाइन. चला तर आता आपण लाइन बाय लाइन बघूया कोणता फिगर ऑफ स्पीच कोणत्या लाइनला अनुसरून आलेला आहे. नंबर 1, विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. तर पेपरमध्ये तुम्हाला अशा प्रकारची लाईन आलेली असते किंवा तुम्हाला स्वतःला ओळखायचं असते. तर या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच कोणता झालेला आहे? ॲलिट्रेशन. आता ॲलिट्रेशन कशावरून झालेलं आहे? विथ एक्सप्लेनेशन बघा. द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. आता इथे साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. तर या ठिकाणी या ओळीमध्ये काय दिसतंय तुम्हाला? कोणतं अक्षर जास्त रिपीट झालेलं आहे? डब्ल्यू. म्हणून त्या ठिकाणी ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच झालेला आहे. सेकंड, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे. या ओळीमध्ये बघा कुठला फिगर ऑफ स्पीच दिसतो आहे? या ओळीमध्ये सुद्धा ॲलिट्रेशनच आलेलं आहे. आता याचं एक्सप्लेनेशन लिहित असताना कसं घेणार? द साऊंड ऑफ लेटर्स डब्ल्यू अँड जी आर रिपीटेड. म्हणजेच काय? या ओळीमध्ये डब्ल्यू हा पण डबल आलेला आहे आणि जी सुद्धा पुन्हा आलेला आहे. म्हणजे दोन लेटर्स पुन्हा पुन्हा आलेले आहे, रिपीट झालेले आहे. म्हणून या ठिकाणी आपण एक्सप्रेशन करताना काय घेतलेलं आहे? द साऊंड ऑफ लेटर्स डब्ल्यू अँड जी आर रिपीटेड. जर एकच झालं असतं तर आपण एकच रिपीटेड लिहिलं असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे डब्ल्यू आणि जी हे दोन अक्षरं या ठिकाणी रिपीट झालेलं आहे. द साऊंड ऑफ लेटर्स डब्ल्यू अँड जी आर रिपीटेड. म्हणून या ठिकाणी कुठला फिगर ऑफ स्पीच आलेला बेटा? तर ॲलिट्रेशन आलेला आहे. नाव थर्ड, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्शियन वाईल्ड. ही लाईन दिलेली आहे. म्हणजे पोएममधील ही जी लाईन आहे या ओळीमध्ये बघायचं कुठला फिगर ऑफ स्पीच दिसतो आहे? ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्शियन वाईल्ड. म्हणजेच काय? या वाक्यामध्ये दिलेली जी ओळ आहे त्या ओळीमध्ये तुम्हाला कुठलं अक्षर रिपीट झालेलं आहे? पहिले बघा कुठलं दिसतं आहे? डब्ल्यू. राईट. तर डब्ल्यू हे काय झालेलं आहे? रिपीट झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी कुठला फिगर ऑफ स्पीच होईल? ॲलिट्रेशन. ठीक आहे. तर ॲलिट्रेशन झाल्यानंतर याचं एक्सप्लेनेशन कसं लिहिणार तुम्ही? द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. किती आलेलं आहे? एकच अक्षर आलेलं आहे. सेम बरोबर आहे. A1 लेटर सेम झालेला आहे, रिपीट झालेला आहे, म्हणून आपण एकच लिहिलेलं आहे. द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. आणखी पुन्हा तुम्हाला काय दिसतो आहे त्याच्यामध्ये? मी काल शिकवल्यानुसार तर या ठिकाणी कोणता शब्द आलेला आहे? ॲज. म्हणजे कम्पॅरिझन दिसते आहे, कम्पेअर्ड केलेलं आहे. तर ॲज आलेला आहे. म्हणजेच कोणता फिगर ऑफ स्पीच होईल? सिमिली. बरोबर आहे. मग सिमिली फिगर ऑफ स्पीच झालेला आहे. बघा तर याचं एक्सप्लेनेशन लिहिताना कसं लिहावं लागेल तुम्हाला? तर या ठिकाणी गारमेंट्स कलर इज डायरेक्टली कम्पेअर्ड विथ द विंग ऑफ हेल्शियन. म्हणजेच काय? कपड्याचा जो रंग आहे तो डायरेक्टली कम्पेअर्ड कुणासोबत करता आहे? हेल्शियन पक्षाचे जे पंख आहे त्या पंखासोबत तुलना केली जात आहे. कम्पॅरिझन म्हणजे तुलना करणे. ज्यावेळेस दोन गोष्टीची तुलना एकत्र केली जाते त्यावेळेस कोणता फिगर ऑफ स्पीच होत असतो? सिमिली फिगर ऑफ स्पीच होत असतो. ठीक आहे. मी ही का सांगत आहे? कारण पेपरला कधी काय होते, पेपरला प्रश्न येताना कसं विचारते, म्हणजे या ठिकाणी कसं विचारलं जात असते? तर राईट एक्झाम्पल ऑफ सिमिली फिगर ऑफ स्पीच असं पण येऊ शकते. किंवा राईट ठिकाणी पेपरला आलं की तुम्हाला अशा पद्धतीची ओळ त्या ठिकाणी पोएममधून किंवा स्टांजामधून शोधून काढायची असते. तर यामुळे अशा पद्धतीचं जर आलं असेल पेपरला तर तुम्हाला लाईनकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्यावं लागेल आणि कोणता फिगर ऑफ स्पीच आहे हे सुद्धा तुम्हाला बघणं आवश्यक राहील. ठीक आहे. चला नेक्स्ट लाईनकडे वळूया. चला तर नेक्स्ट लाईनकडे बघूया. वी वर स्विमिंग ॲट फॉल ऑफ नाईट. बरोबर आहे. या ठिकाणी पहिले बघायचं ओळीमध्ये किंवा लाईनमध्ये कुठलं अक्षर सेम येत आहे? कोणतं अक्षर सेम येत आहे? कुठलं अक्षर रिपीट होत आहे? डब्ल्यू. बरोबर आहे. कारण विवरची सुरुवात डब्ल्यून झालेली आहे, विविंगची सुरुवातसुद्धा कशाने झालेली आहे? डब्ल्यूने. म्हणजे फिगर ऑफ स्पीच कोणता होत आहे? विच इज फिगर ऑफ स्पीच? ॲलिट्रेशन. बरोबर आहे. मग याचं एक्सप्लेनेशन करताना कसं करायचं? द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. कारण कोणतं अक्षर झालेलं आहे? डब्ल्यू. म्हणून डब्ल्यू इज रिपीटेड. नाव सी नेक्स्ट लाईन, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. या ठिकाणी बघा कुठलं अक्षर सेम होत आहे?
कुठलं अक्षर रिपीट होत आहे? या ठिकाणी कुठला आहे? डब्ल्यू. बरोबर आहे, डब्ल्यूच रिपीट होत आहे, म्हणून सुद्धा फिगर ऑफ स्पीच कोणता झालेला आहे? ॲलिट्रेशन. मग एक्सप्लेनेशन लिहिताना सुद्धा कसं लिहावं लागेल? द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. नाऊ सी नेक्स्ट लाईन. लाईक द प्लम्स ऑफ अ पीकॉक पर्पल अँड ग्रीन. इथे काय आलेलं आहे? लाईक द प्लम्स ऑफ अ पीकॉक पर्पल अँड ग्रीन. तर तुम्हाला मगानी पण एक सांगितलं होतं किंवा कालच्या व्हिडिओमध्ये जे पोएमचा व्हिडिओ आपण बघितलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शिकवताना मी सांगितलं होतं की जर ओळीमध्ये लाईक आलं असेल किंवा ॲज आलं असेल तर कुठला फिगर ऑफ स्पीच होत असतो? सिमिली. मग आता सिमिली फिगर ऑफ स्पीच होण्यासाठी कोणत्या दोन गोष्टीची तुलना दिसते या ठिकाणी? कारण सिमिली हा कधी होत असतो? कंपॅरिझन करत असताना. तर इथे लाईक किंवा ॲज सारखा शब्द दिसतो आहे का? हां, तर लाईक आलेला आहे म्हणजे सिमिली फिगर ऑफ स्पीच आहे. मग सिमिली फिगर ऑफ स्पीच असेल तर याचं एक्सप्लेनेशन कसं घ्यायचं? कंपेअर बघायचं कशाशी केलेलं आहे. गारमेंट इज डायरेक्टली कंपेअर्ड विथ द प्लम्स ऑफ अ पीकॉक. अशा प्रकारे तुमचं एक्सप्लेनेशन तयार होईल. कारण जे काही कापड आहे त्याची तुलना कशासोबत केलेली आहे? एका मोराच्या पिसासारखी, पिसासोबत, मोराचं जे पीस आहे, पिसारा आहे त्याच्यासोबत ते कपडे जे आहे नववधूचे ते कपड्यांची तुलना या ठिकाणी केलेली आहे. गारमेंट मीन्स कपडा, कापड. तर नववधूच्या कपड्याची तुलना या पिकॉकच्या पिसासारखी अशी डायरेक्टली तुलना केलेली आहे. म्हणून फिगर ऑफ स्पीच कोणता झालेला आहे? सिमिली. पुन्हा बघायचं कुठला आणखी फिगर ऑफ स्पीच दिसतो आहे का? तर या ठिकाणी कुठलं अक्षर सेम अक्षर रिपीट झालं आहे का? आहे. कोणतं? पी. प्लम्सचं पी, पिकॉकचा पी आहे, पर्पलचा पी आहे, राईट. तर त्यामुळे कोणतं अक्षर रिपीट झालेलं आहे? कुठलं अक्षर रिपीट झालेलं आहे? पी. मग एक्सप्लेनेशन करताना कसं घेणार? म्हणजे कुठला फिगर ऑफ स्पीच झालेला आहे? ॲलिट्रेशन. तर ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच लिहिल्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं असते. मग तुम्ही एक्सप्लेनेशन कसं लिहिणार? द साऊंड ऑफ लेटर पी इज रिपीटेड. जे अक्षर रिपीट झालं असेल तेच अक्षर तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवायचं आहे किंवा तुम्ही कधी अंडरलाईनसुद्धा केलं त्याला तरी चालेल. नाव सी नेक्स्ट लाईन. विवर्स विविंग सोलोमन अँड स्टील. आता बघा या ओळीमध्ये कुठलं अक्षर तुम्हाला या ठिकाणी रिपीट झालेलं दिसते आहे? तर या ठिकाणी डब्ल्यू आणि यस झालेलं दिसते आहे. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच कोणता असेल? ॲलिट्रेशन, राईट. एक्सप्लेनेशन कसं होईल? द साऊंड ऑफ लेटर्स डब्ल्यू अँड दुसरा कोणता आहे? यस. डब्ल्यू अँड यस आर रिपीटेड. एक असेल एक घ्यायचं, दोन असेल तर दोन. पण दोन जर लिहिले असेल तर त्यासमोर टू बीज फॉर्म कोणता वापरायचं तुम्हाला? आर रिपीटेड. ठीक आहे. लेट अस सी नेक्स्ट लाईन. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. आता बघा या ओळीमध्ये तुम्हाला कुठलं अक्षर रिपीट झालेलं दिसते आहे? कुठलं अक्षर दिसते आहे? डब्ल्यू, राईट. म्हणून या ठिकाणी सुद्धा फिगर ऑफ स्पीच कोणता दिसते आहे? ॲलिट्रेशन. तर ॲन्सर लिहिताना किंवा एक्सप्लेनेशन लिहिताना कसं लिहिणार? द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. ठीक आहे. हां, नेक्स्ट आणखी कुठला दिसतो आहे? तुम्हाला जर पेपरमध्ये प्रश्न आला राईट अँड एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच, तर मग अशा वेळेस कुठलं कसं ओळखणार? आता या ठिकाणी बघा इन्व्हर्जनसुद्धा फिगर ऑफ स्पीच या ओळीमध्ये आलेलं आहे. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. तर हा इन्व्हर्जन कधी असतो फिगर ऑफ स्पीच माहिती आहे का? इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीचमध्ये जी दिलेली लाईन असते किंवा ओळ असेल त्या ओळीचा जे पॅटर्न असतो तर तो पॅटर्न सारखा आलेला नसतो, म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट नसते, इनकरेक्ट प्रोज ऑर्डर दिलेली असते. मग त्याच्यामुळे या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच कोणता झालेला आहे? इन्व्हर्जन. मग एक्सप्लेनेशन करताना कसं लिहिणार? इनकरेक्ट प्रोज ऑर्डर. म्हणजे ही जी ओळ आहे ही स्ट्रक्चरप्रमाणे लिहिण्यात आलेली नाही आहे. मग कशी लिहायची? द करेक्ट प्रोज ऑर्डर कसं राहणार? तर लिहून द्यायचं. मग आपण कसं राहणार? तर बघा आपण एक्सप्लेनेशनमध्ये काय घेतलेलं आहे? इनकरेक्ट प्रोज ऑर्डर. मग करेक्ट लाईन कशी असायला पाहिजे? इट शुड बी व्हॉट डू यू चिल मूनलाईट. अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाक्य असायला पाहिजे होतं. तर या ठिकाणी वाक्याचा जो क्रम आहे, ओळीचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स काय केलेला आहे शब्दांचा?
ओळीमधील जे शब्द आहे त्या ओळीतील शब्दांचा क्रम हा काय केलेला आहे, बदललेला आहे, त्याच्यामुळे तो इनकरेक्ट झालेला आहे. म्हणून करेक्ट सिक्वेन्स जो आहे तो करेक्ट सिक्वेन्स कसा असायला पाहिजे, इट शुड बी व्हॉट डू यू चिल मूनलाईट, व्हॉट डू यू चिल मूनलाईट, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेंटेन्स असं असायला पाहिजे असते, तर ते तुमचं करेक्ट प्रोज झालं. पण जनरली काय होते, आपल्याला ज्यावेळेस पोएम आपण शिकतो त्यावेळेस प्रत्येक ओळीतील जी आहे स्ट्रक्चर आहे ते लयबद्ध असण्यासाठी त्या ठिकाणी शब्दांचा खेळ हा इकडे तिकडे केलेला असतो. नाव सी नेक्स्ट लाईन, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. काय दिलेल्या लाईनमध्ये, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. तर बघा या ठिकाणी शब्द रिपीट झालेले आहे. जर वर्ड्स रिपीट होत असेल तर कुठला फिगर ऑफ स्पीच होत असतो, रिपिटिशन. तर बघा कुठले शब्द रिपीट झालेले आहे, व्हाईट, राईट, बरोबर आहे. म्हणून द एक्सप्लेनेशन करताना कसं करणार, द वर्ड व्हाईट इज रिपीटेड. ठीक आहे. चला आणखी तुम्हाला दुसरा कुठला एक्झाम्पल दिसते आहे का, किंवा दुसरा कुठला आणखी फिगर ऑफ स्पीच दिसत आहे का याच्यामध्ये, हो कुठला आहे, तुलना केली आहे, ॲज आलेला आहे म्हणजे कुठला आहे, सिमिली. मग एक्सप्लेनेशन करत असताना कसं करणार, गारमेंट्स आर डायरेक्टली कम्पेअर्ड विथ फिदर अँड क्लाउड टू शो इट्स व्हाईटनेस. म्हणजेच काय, या ठिकाणी सिमिली जो फिगर ऑफ स्पीच आहे तो तुलना दर्शनासाठी वापरला जात असतो. गारमेंट्स आर डायरेक्टली कम्पेअर्ड, हे जे कपडे आहेत याची तुलना कोणासोबत केलेली आहे, फिदरसोबत केलेली आहे. आणि क्लाउड टू शो इट्स व्हाईटनेस म्हणजेच पांढऱ्या रंगाचे ढग. तर यामुळे या ठिकाणी दोन गोष्टीशी तुलना केल्यामुळे तिथं कोणता फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, सिमिली. तुम्ही सिमिली पण वापरू शकता किंवा तुम्ही रिपिटेशनसुद्धा घेतलं तरी चालेल. ठीक आहे. नाव सी नेक्स्ट लाईन, वी व्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. वी व्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. तर या ठिकाणी कुठला फिगर ऑफ स्पीच झालेला आहे, कसं ओळखायचं, चला आयडेंटिफाय दिस लाईन. ओळखा ती लाईनमध्ये काय दिलेलं आहे, बघा कुठला अक्षर रिपीट झालेला आहे, WW, राईट. WW राईट, WW हे डबल झालेलं आहे, रिपीट झालेलं आहे, म्हणून कोणता फिगर ऑफ स्पीच झालेला आहे, ॲलिट्रेशन, राईट. आणि त्याचबरोबर एक्सप्लेनेशन करत असताना कसं करणार, द साऊंड ऑफ लेटर W इज रिपीटेड. या ठिकाणी W काय दाखवलेला आहे, रिपीट झालेला आहे, म्हणून फिगर ऑफ स्पीच कोणता आलेला आहे, ॲलिट्रेशन आलेला आहे. नाव सी नेक्स्ट लाईन, वी व्यू द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन. बघा या ठिकाणी सुद्धा कुठलं अक्षर रिपीट दिसते आहे का, कुठला आहे, कोणता आहे, W आहे, राईट. विच लेटर इज रिपीट, कोणता अक्षर रिपीट झालेला आहे, W, म्हणून फिगर ऑफ स्पीच कोणता झालेला आहे, ॲलिट्रेशन. चला एक्सप्लेनेशनकडे वळूया. द साऊंड ऑफ लेटर W इज रिपीटेड. इन दिस वे we have seen whole figure of speech in a poem. या कवितेमधून आपण पूर्ण जेवढे काही फिगर ऑफ स्पीच असतील तेवढे फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये आपण घेतलेले आहे.